नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी डॉक्टरमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बरं, संध्याकाळ झाली की आपण विचार करायला सुरुवात करतो. आज देसाई परिवारमध्ये काय घडत असेल, आदित्यचं काय चाललं असेल, मेघनाला खूप टेन्शन आलेलं आहे, असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात असतात. आणि तो एपिसोड बघत बघत आपण केव्हा देसाई परिवारामध्ये जातो हे आपल्याला कळत नाही. पण हे तितकंच कौतुकास्पद आहे की त्यातली मेघना देखील केव्हा आपल्यातली होते, केव्हा आपल्या सगळ्यांच्या मनात एक पक्क स्थान मिळवते हेही लक्षात येत नाही. पण खरंच तिने मिळवलेलं आहे. मेघनालाच विचारू, म्हणजे प्राजक्ताला आपण विचारू. देसाई परिवारात व्यवस्थित चाललंय ना? हो, सगळं व्यवस्थित. सर्वप्रथम नमस्कार. तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. बरं, स्वागत करायचं म्हटलं म्हणजे कसं होतं की तो थोडा परकेपणा येऊन जातो, कारण आता तू आमच्या सगळ्यांमधली झालेली आहे, आम्हाला आमची वाटतेस तू. त्यामुळे आणि त्याही बरोबर जुळून येते रेशीम गाठी ॲट 500 एपिसोड्स पूर्ण झालेले आहेत. एक मोठा प्रवास आहे. म्हणजे त्याबद्दल आपल्याला बोलायचंच आहे. पण त्यापूर्वी मला सगळ्या दर्शकांना सांगायचं आहे की प्राजक्ताला प्रश्न विचारण्याकरता तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022 66899263. सो प्राजक्ता, कसं वाटतंय? म्हणजे 500 एपिसोड आणि म्हणजे एक ओळख झालेली आहे आणि सगळे तुला, मला असं वाटतं, प्राजक्ताने मेघना म्हणूनच ओळखत असतील. लिटरली असं आहे. रादर ते ओळखतात पेक्षा तर मला सुद्धा तू प्राजक्ता हाक मारलीस तर मी 2 सेकंदाने रिॲक्ट होते. मला काही बोललास का? पण मेघना हाक मारली काय? असं माझंही तडक होईल. त्यामुळे प्रेक्षकांबरोबर मला सुद्धा आता मेघनाची खूप सवय झाली आहे. पण काय चाललंय सध्या देसाई परिवारामध्ये? कसं आहे सध्या देसाई परिवारात? आतापर्यंत खूप, आता मी स्थिरस्थावर झाले होते, पण आता पुन्हा एक छोटंसं वादळ येणार आहे. आदित्य नगरकर समहाव देसाईवाडीत राहायला येतो येणं केनं प्रकारेनं. त्यामुळे आता पुन्हा धमाल येणार आहे. कहाणी में ट्विस्ट आहे. ये बहुत बडा वाला टेस्ट. ट्विस्ट आहे. फोन यायला सुरुवात झाली आहे. आपण पहिला फोन घेऊया. धुळ्यावरनं गोरख माळी आपल्या बरोबर आहेत. गोरखजी, आपला प्रश्न विचारा. गोरखजी, पहिले जर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो, हा बोला. पुढला फोन आपण घेऊयात. मुरबाडवरनं संजय सोळंकी आपल्या बरोबर आहेत. संजयजी, आपला प्रश्न विचारा. फोन येत आहेत पण जरा काही तांत्रिक कारणामुळे खरं ते कट होत आहेत. पण मला विचारायचं आहे या सगळ्या याच्यात की ही सगळी सिरियल, त्याचं सगळं हे हेक्टिक शेड्यूल करत असताना आज 500 एपिसोड पूर्ण झालेले आहेत, पुढे काय ठरवलंयस तू? नाही, खरंच काहीच ठरवलेलं नाहीये. आणि असं ठरवलंय की काही ठरवायचं नाही. बर, जसं येईल, जे जे येईल, करायची इच्छा झाली ते करायचं. हे नको करूया असं वाटलं तर नाही करायचं. इतकं सोपं ठेवलंय. चलो साहिल किनारे से असं. ॲब्सोल्युटली. पण पण या व्यतिरिक्त आम्हाला म्हणजे या व्यतिरिक्त जी प्राजक्ता आम्हाला जाणून घ्यायची आहे. येस. काय, कसं शेड्यूल असतं तुझं? तू काय करतेस सध्या तरी काय म्हणणार, रेशीम गाठीत मी त्या गाठीत अडकली आहे. त्यामुळे आताचं शेड्यूल 13 तास रोज शूटिंग असंच आहे. हार्डली महिन्यातले 4-5 दिवस सुट्टी मिळते अधूनमधून अशी, जेव्हा स्क्रीन प्ले अप्रूव्ह नसतो, आर्टिस्ट अवेलेबल नसतात, लोकेशन नसतं तेव्हाच. तर त्यामुळे तसं शेड्यूल फक्त रेशीम गाठीचा सेट एवढंच राहिलंय. पण अदरवाईज येस, मला नाटक करायची इच्छा आहे आणि नाचकामाकडे, भरतनाट्यमकडे खूप दुर्लक्ष झालंय. त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायचंय. तर होपफुली ह्यानंतर कदाचित मी वळते तर मी त्याच्याकडे वळेन. पण सुट्टी मिळाली की पुणे? हा, ऍब्सोल्युटली. एक एक क्षण दवडता. आपण पुढला फोन घेऊयात. बुलढाण्यावरनं शरद कवडे आपल्या बरोबर आहे. शरदजी, आपला प्रश्न विचारा. हो, क्या बात आहे. फोन इथपर्यंत येत आहेत, पण मला असं वाटतं की आपल्याला जास्तीत जास्त बोलण्याची संधी मिळते असं म्हणूयात आपण. पण हे देखील एक अप्रूप असेल ना प्राजक्ता, की सेटवरती बघ ना, किती सिनियर माणसं आहेत. गिरीश काका असतील किंवा बाकीचे इतर सिनियर मंडळी, उदय काका, उदय, हा, म्हणजे त्यांच्याशी काय डिस्कशन होतं या सगळ्या याच्यात? म्हणजे 500 एपिसोड तर पूर्ण झालेले आहे. सुरुवातीला ज्यावेळेस तू नव्याने त्या सगळ्या सेटवरती दाखल झाली असशील तेव्हा सगळंच वेगळं वातावरण होतं. पण आता तर सगळंच बदललं असेल तुमच्यातलं. ऍब्सोल्युटली. आणि सुरुवातीला असं व्हायचं की काय बोलू, नेमकं कसं बोलायचं, कसं रिॲक्ट व्हायचं कुठल्या गोष्टीला. हळूहळू आता त्याचा अंदाज येत गेला आणि आता खूपच रुळलंय सगळं. त्या म्हणजे काय, मनचं उत्स्फूर्त आपण बोलू शकू इतपत जिव्हाळा आणि कुटुंबासारखं सगळं झालंय ना. तर आम्ही असं ऐकलंय, सुकन्या ताईंबरोबर मी गप्पा मारत होतो एकदा आणि त्या असं म्हणाले की आम्ही सेटवरती जेवण वगैरे पण बनवतो आणि धमाल पार्टी चालते म्हणून. व्हॉट नॉट असं आहे ते सगळं काही. हो ना, म्हणजे तिथं सगळा संसार मांडून ठेवलाय म्हणे असं त्यांनी सांगितलं मला. येस. पण या सगळ्या याच्यामध्ये आपण म्हणतो ना की एक खास कनेक्शन किंवा आपल्याला एक खास मार्गदर्शन मिळणं, असं कोणाशी तुझं आर्टिस्ट मध्ये?
माझे बापूस, मी त्यांना बापूस म्हणते. हं. सिरियल मध्ये मी बाबा म्हणते त्यांना, उदय काका. उदय काका. मी राईट फ्रॉम TDS टू इकडे नको गाडीत CNG करायची नाही करायची पासून सगळे काय म्हणा प्रश्न मी त्यांना विचारते आणि त्यांना खडानखडा माहिती असते माझ्या आयुष्याची, काय कुठे कसं, आणि त्यांचं मार्गदर्शन घेते. गिरीश काका पण फॉर दॅट मॅटर, कारण ते पण काय म्हणतात ना त्रयस्थ म्हणून इतकं अगदी ॲक्युरेट नानांसारखे ते आपल्याला गाईड करतात, जे मार्मिक असतं. त्यामुळे उदय काका आणि गिरीश काकांना काही पडला प्रश्न, संभ्रम असेल की काय करू, तर त्यांना काय म्हणतात गायडन्सला उभं करते. बाकी बाबाजी आहे. बाकी त्यांची कृपा आहे म्हणून तर आहे. चल फोन घेऊयात आपण. नगरवरनं कानिफ बनकर आपल्या बरोबर आहेत. कानिफजी आपला प्रश्न विचारा. हो माझं हा बोला कानिफजी. कानिफजी पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हो हो हॅलो हा बोला. बोला कानिफजी. हॅलो हा बोला. आपला पुढचा चित्रपट कुठला आहे किंवा हॅलो? ऑफकोर्स आम्हाला सगळ्यांना सुद्धा तीच क्युरियोसिटी आहे, कारण आतापर्यंत 2 चित्रपट तुझे झाले. हो, बरोबर. 3 खरं तर. 3. हा. पहिला कारण संजय सुरकरांचा होता तांदळा, ज्याच्यात माझं फ्लॅशबॅक मध्ये लीड होतं, जे खूप छोटंसं होतं, तो काउंट नाही करत बरेचदा. 3. आणि आता चौथा येईल, पण त्याच्यात सुद्धा माझी भूमिका आज सच नाहीये. मी एक नाच केलाय, बंजारा डान्स आहे. महानायक वसंत तू नावाची फिल्म आहे. आय होप या 2-3 महिन्यात रिलीज होईल. सो तेवढं एकच सध्याला आहे. अदरवाईज चित्रपटांमध्ये बघायला बहुतेक थोडा वेळ आहे. लवकरच. गणपती बाप्पा मोरया. पुढला फोन घेऊयात. नाशिकवरनं बाळासाहेब जोंधळे आपल्या सोबत आहेत. बाळासाहेब आपला प्रश्न विचारा. हा कुठले राहणार आहे प्राजक्त? पुणे. राहणार कुठले म्हटलं? पुणेकर आहे, आता मुंबईकर झाली हार्डकोर. बर बर बर. शिक्षण काय झालंय? बाळासाहेब आपला प्रश्न काय? हा मी म्हणतो की प्राजक्ता शिक्षण किती आहे म्हटलं? MA केलंय मी नृत्यातून, पुणे विद्यापीठातून. वा वा, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पुढला फोन घेऊयात. बारामतीवरनं अमर ढोबळे आपल्या बरोबर आहेत. अमरजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. मी बारामतीवरून. हा बोला अमरजी. तुमचा जो रेशीम गाठी कार्यक्रम आम्ही कुटुंब आमचं आवर्जून बघतो. आम्हाला तो भाग खूप म्हणजे सगळी मालिकाच खूप आवडते. एकदम कौटुंबिक वगैरे तुमची मालिका असल्यामुळे. थँक्यू सो मच. आणि मग तुम्हाला आदित्य भैयाला सर्व तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून. थँक्यू सो मच. ते शुभेच्छा व्यक्त करतायत. सगळ्यांना मालिका खूप आवडते. पण ज्यावेळी तू नॉर्मली जात असशील पुण्यामध्ये, असं म्हणतात पुणेकर लगेच तोंडावरती कौतुक करत नाही. ते काहीतरी असं म्हणतात नाही, असंच आहे. असंच आहे. मी जरा सांभाळून बोलत होतो, नको उगाच मला कोणाला नाराज करायचं नाही. पण ज्यावेळेस जातेस पुण्यात, काय तुला प्रतिक्रिया असतात, कॉम्प्लिमेंट असतात? नाही, अजून तरी चांगल्या प्रतिक्रिया आहेत. अजून तरी त्यांच्या मते मी कुठे माती खाल्लेली नाहीये. त्यामुळे खूप पाठिंबा आहे. रादर सांगायला हरकत नाही. गेल्याच आठवड्यात मला पुणेकरांतर्फे अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे युथ आयकॉन पुरस्कार मिळाला आणि उद्याच कलातीर्थ पुरस्कार मिळतोय, नृत्य गौरव पुरस्कार. वा वा. आणि तोही माझ्या सगळ्या गुरूंच्या बरोबर मिळतोय. मी 12 जणांना देत आहेत. ते पैकी परिमल फडके वगैरे हे सगळे माझे गुरु लोक आहेत आणि त्यांच्या बरोबरीने दिला जात आहे. सो मला खूप काय म्हणा, माझ्याकडे शब्द नाहीत. छान, बरं वाटते वगैरे हे फारच पपलू शब्द आहेत. तर फारच भारी वाटतंय. उद्या आहेत ते पुरस्कार. तर पुणेकरांच्या वतीनं पुरस्कार मिळत आहेत, तर हे जरा जास्तच प्रेम आहे असं मी म्हणेन. हे खरं अभिनंदन आहे. हे खरं अभिनंदन आहे. तर पुढला फोन घेऊयात आपण. लोणीवरनं बाळासाहेब जाधव आपल्या बरोबर आहेत. बाळासाहेब आपला प्रश्न विचारा. मला तुमची मालिका खूप आवडती. थँक्यू. अच्छा. कोण आणि ताई? तुम्हाला कशामध्ये भाग घ्यायला आवडतो मालिकांमध्ये? कशामध्ये भाग घ्यायला आवडतो? तुझा छंद काय? मला असं वाटतं त्यांचा प्रश्न Okay. तो असावा की प्राजक्ता सिरियल मध्ये दिसते, इतरही तिचं काही विश्व असणार ज्यामध्ये ती रमते. काय करायला आवडतं स्पेशली? नाचकाम हे तर आहे, पण नाचकाम छंद नाही म्हणणार, कारण ते माझं प्रोफेशनच आहे खरं तर, इन अ वे. त्या व्यतिरिक्त मला वाचायला खूप आवडतं आणि पेपर पासून ते साप्ताहिकापासून काहीही माझ्या हातात पडलं तर मी वाचायला सुरुवात करते प्रचंड. म्हणजे न वाचता झोपले तर मला गिल्ट वगैरे येतो की आपल्याला 5 मिनिटं वाचायला काही वेळ मिळाला नाही, असं नाही होऊ शकत. वेळ काढतेस? हो 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 हो, अगदीच, ऍब्सोल्युटली.
आणखीन बोलणार आहोत आपण प्राजक्ता. बरेचसे फोन येतात आपल्याकडे, पण इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आम्ही आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची वाट बघतोय. त्याकरता तुम्ही आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर आहे 02266899263. पहा फक्त IBN लोकमत. आज सेलिब्रिटी गप्पांमध्ये आपल्याबरोबर आहे प्राजक्ता. प्राजक्ताशी आपण बोलतोय. प्राजक्ता करता कोल्हापूरवरून एक फोन आलाय. विवेक किनिंगे आपल्या बरोबर आहेत. विवेकजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा, बोला. मॅडम, तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा. जे पुरस्कार तुम्हाला मिळणार आहे. थँक्यू सो मच. मॅडम, एक असं सांगायचं, आमचा ग्रुप आम्ही सर्वजण तुमचे फॅन आहोत, परंतु आमच्या ग्रुपमध्ये प्रशांत पाटील असा एक आमचा मित्र आहे की तुमचे जेवढे वॉलपेपर किंवा जेवढे फोटो असतील ते सगळे त्याच्याकडे आहेत. म्हणजे फेसबुक असो, कुठूनही मिळू दे, सगळे तुमचे जेवढे फोटो आहेत तेवढे सगळे त्याच्याकडे आहेत. सगळ्यात मोठा फॅन तुमचा आमचा मित्र प्रशांत पाटील असा आहे. विवेकजी, पण आपला प्रश्न काय या सगळ्या याच्यात? फक्त मॅडमांचा पिक्चर कोणता येणार आहे हे आम्हाला पाहिजे होतं. सगळे तेच प्रश्न विचारता. कुछ सोचना पडेगा. येस, लवकरच आशा आहे. मी पण देवाजवळ प्रार्थना करते की लवकर मला प्रोडक्शन हाऊस अलाव करू, मला त्यांनी संधी देव, वेळ देव, रेशीम गाठीतून थोडं मोकळं करून फिल्म गाठी थोड्या सैल सैल कराव्या, जेणेकरून मी लवकरच तुम्हाला चित्रपटात दिसेन. माझी इच्छा आहे, पण केवळ 25 दिवस रेशीम गाठीशी बांधली गेल्यामुळे तितका वेळ शूटिंगसाठी नाही देता येते सध्याला. त्यामुळे बिचारांना अशी वाट बघायला लागते, पण होपफुली लवकरच तो सुदिन येईल. चलो, त्या दिवसाची आपण वाट बघूया. पुढला फोन घेऊयात. लातूरवरनं रोहित खंदाळे आपल्या सोबत आहेत. रोहितजी, आपला प्रश्न विचारा. रोहित बोलतोय लातूरवरून. ओळखलं नक्कीच तू. हो, हाय रोहित. येस, तुला युनायकॉन पुरस्कार भेटलाय त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि उद्याच्याला तुला जो कलाकृती पुरस्कार भेटतोय तुला, त्यासाठी तुला खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. माझं तुला प्रश्न असा आहे की तू एवढे तुझा आता अवॉर्ड वाले दिन चालू आहे, तुझं श्रेय तू कोणाला देशील? काय नाही कळलं. आतापर्यंतच्या या सगळ्या प्रवासाचं श्रेय तू कोणाला देशील? माझी आई आणि माझे गुरु आणि माझं कॉलेज ललित कला केंद्र, सप महाविद्यालय सुद्धा, आणि डेफिनेटली जुळून येते रेशीम गाठी, होल टीम आणि झी मराठी. कारण आतापर्यंतच्या या प्रवासात ही 5-6 मंडळी किंवा संस्था किंवा प्रोडक्शन हाऊसेस यांनी काय म्हणत ना, म्हणजे माझा हा खारीचा वाटा होईल इतका मोठा त्यांचा वाटा आहे. आता आपके इलाके से फोन आहे, पुण्यावरनं. पुण्यावरनं अनिल भिंगारे आपल्या बरोबर आहेत. अनिलजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅम. हॅलो. हा, माझं नाव अनिल भिंगारे. हा, बोला. पुण्यावरनं बोलतोय तर. हॅलो. बोला, आपला प्रश्न विचारा. हा मॅम, ऍक्च्युली मी पुण्यावरनं बोलतोय. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ते जो पुरस्कार आता भेटलाय त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन, त्याच्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. ऍक्च्युली जस्ट म्हणजे मला एक क्वेश्चन होता त्याच्यामध्ये. बोला. तुमचं जे आता ते जेवायार जो चालतो त्याच्यामध्ये, जो ट्रॅक वरती आहे, ऍक्च्युली मध्ये जरा तो ट्विस्ट आला होता, त्याच्यामुळे थोडंफार जरा एक काय त्याला म्हणतात, बरोबर म्हणजे तो चालला नव्हता. त्याच्यामध्ये थोडंफार एक कन्फ्युजन एक वेगळा आलं होतं त्याच्यामध्ये. पण आता जो ट्रॅक चाललाय तुमचा त्याच्यामध्ये, ठीक आहे, म्हणजे आता तो परत नगरकर परत त्याच्यामध्ये अगेन आलाय, तर त्याच्यामध्ये परत तो ट्विस्ट आणखी वाढलाय त्याच्यामध्ये. सो मीन्स अगेन आता नेक्स्ट त्याची पुढची वाटचाल कशी असणार आहे? म्हणजे ते पुढलं काय असू शकतं? एक्झॅक्टली, ते तर मी तुम्हाला नाही सांगू शकणार. ते मी सांगितलं तर तुम्ही बघणार नाहीत मालिका. पण एवढं नक्की की उत्कंठा ताणली जाईल प्रेक्षकांची, आणि डेफिनेटली आदित्य जेव्हा जेव्हा येतो तेव्हा आमचा TRP वाढतो. हो ना. मेघना येते तेव्हा TRP वाढतो. दोघं असावेच लागतात. आहेच 500 एपिसोड, पण त्याची स्पेशल एंट्री होते नेहमी. सो येस, हॅपनिंग गोष्टी आहेत आणि प्लीज बघत राहा. तुम्हाला आवडेल असा ट्रॅक आहे सध्याला, आणि अजून पुढे काही काळ चालू राहील. सो प्लीज बघत राहा. बिलकुल. आपण पुढला फोन घेऊयात. विरारवरनं हिमांशू कोरे आपल्या बरोबर आहेत. हिमांशूजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅम, मी हिमांशू कोरे बोलतोय विरारहून. हॅलो. हॅलो. हा, बोला. हा, हिमांशू कोरे बोलतोय विरारहून. हा, आपला प्रश्न विचारा हिमांशू. तुमच्या मालिकेला खूप खूप शुभेच्छा 500 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल. थँक्यू. आम्हाला तुमची मालिका खूप आवडते. सर्वांना, सर्वजण बघतात. स्पेशली माझ्या मम्मीला खूप आवडते.
थँक्यू आणि माझा प्रश्न एकच आहे की तुम्ही कोणत्या मूवी मध्ये आता दिसणार आहात? कोणत्या मूवी? हा, मूवीचा आग्रह जाम केला जातोय म्हणजे. बापरे, मला पण माहिती नव्हतं प्रेक्षक एवढी वाट बघतात आणि ऐकून खूप आनंद होतोय की त्यांना छोट्या पडद्यावरून मला मोठ्या पडद्यावर बघायचं आहे. आय विश लवकरच येईन. एक फिल्म येते महानायक वसंत तू मी म्हणाले, त्याच्यात माझा एक नाच आहे, बंजारा डान्स आहे, त्यात सध्या तरी त्यात फक्त पाहायला मिळेल. पण फुल फ्लेज फिल्म थोडा वेळ आहे, पण होपफुली लवकरच. चला, आता थोडं बाबाजींची इच्छा आहे की एक ब्रेक घेतला पाहिजे. आपण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा गप्पा मारूयात. एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आम्ही आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची वाट बघतोय. पहा फक्त IBN लोकमत. आता आपण प्राजक्ताबरोबर गप्पा मारतोय. प्राजक्ता, बऱ्याच वेळेस असं होतं की चाहते खूप इन्व्हॉल्व्ह झालेले असतात आणि ते तुम्ही जेव्हा कधी तुम्ही त्यांना प्रत्यक्षात जरी भेटलात तरी त्याच दृष्टीने तुमच्याशी बोलत असतात. काय ग मेघना, तर अशा कोणी चाहत्या तुला भेटल्यात का किंवा असे चाहते तुला भेटलेत का? खूप खूप किस्से आहेत असे आणि असे खूप चाहते भेटतात. काही जण काही आज्या काकू माम्या डायरेक्टली गळ्यातच पडतात. हो ना. हो, आणि काही अगदी योग्य निर्णय घेतलाच हो मेघना, चुकीच्या रस्त्याला गेली असशील नाही, असं बरंच काय 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 काय. तर मजा येते पण अशा रिॲक्शन घेताना, आणि ते बघतात आणि त्यांना आवडते सिरियल ह्याचा दाखला असतो तो. आणि बरेच मला क्लासमध्ये असे फोन आले माझ्या डान्स क्लासमध्ये की मेघना डान्स क्लासला जाते म्हणून आम्ही आमच्या मुलीला डान्स क्लासला पाठवतोय. किंवा एक दोन असे चाहते होते ज्यांनी एकाने माझ्या वाढदिवसाचे जे अंक आहेत 8 जे काय त्या नंबर्सच्या नोट मिळवून त्या सगळ्या नोटांचा एक कोलाज करून मला पाठवलं होतं झीच्या पत्त्यावर. किंवा एक घड्याळ पाठवलं होतं आणि काय काय भेटवस्तू वगैरे असं बरंच की बापरे, की माहित नसतं त्यांना की हे माझ्यापर्यंत पोहोचेल की नाही, तरी सुद्धा ते पाठवतात, प्रेम व्यक्त करतात, तेव्हा खूप छान वाटतं. पण हीच खरी ऊर्जा आहे ना आपली, म्हणजे चाहत्यांकडनं अशा पद्धतीने. ऍब्सोल्युटली, म्हणून तर 500 एपिसोड पूर्ण करू शकलो. अदरवाईज ही माझी पहिली मालिका एवढी मोठी एपिसोड संख्या असलेली, कारण ह्याच्या आधीची पण अगदी ह्याच्यापेक्षा निम्म्याने कमी होती संख्या. त्यामुळे करत असताना कळतंय की किती सपोर्ट हवा असतो आणि तो किती भरभरून दिलाय महाराष्ट्राने. सो त्यासाठी खरंच त्यांचे आभार आहेत. त्याचबरोबर झी मराठीचे की त्यांनी संधी दिली, आणि आमचं प्रोडक्शन हाऊस जे खूप दयाळू आहे SL विजन, ज्यामुळे आम्ही एवढा वेळ आणि एवढे दिवस तिथे काम करू शकतोय. सो त्यांच्याशिवाय आणि आमची टीम अर्थातच त्यांच्या सगळ्यांच्या काय म्हणतात पॉझिटिव्ह वाईब्स शिवाय हे 500 एपिसोड्स नसते शक्य झाले. चल थोडं घरात जाऊयात. तुझ्या पुण्याला ज्यावेळेस तू जाते घरात काय, कसं आहेस, तुझं कुटुंब कसं आहे? ऐक, खरं माझं कुटुंब मला सेलिब्रिटी म्हणून ट्रीट करत असं मी म्हणेन. कारण मी सांगितलेलं असतं कोणालाही बोलवायचं नाही घरी, कारण आई बाबांशीच बोलायला वेळ मिळत नाही आणि इतरच पाहुणे येऊन गप्पा मारून जातात. तर माझ्या आवडीचा मेनू असतो, काय काय आवडतं ते सगळं बनवलं जातं. त्या दिवशी पिन ड्रॉप सायलेन्स जो हा सोनी येणार आहे म्हटल्यानंतर घरी कोणाला बोलायचं नाही. सोनी म्हणतात घरात. हा, आणि खरी सेलिब्रिटी ट्रीटमेंट तिथे आहे घरात. त्यामुळे फार मजा असते की आपणच आपल्या घरात अशा. मेनू काय असतो, खास मेनू काय असतो? नाही, अगदीच भाकरी, मटकीची भाजी वगैरे, ताक, असं सागर संगीत घरचा मेनू. कारण मुंबईत मला सेटवरचं बाहेरचं जास्त करून जेवायला लागतं, त्यामुळे अगदी घरगुती काही बनवायचं असेल तर ते सांगते मी, किंवा पालेभाजी एखादी, ऍब्सोल्यूट घरचं जेवण. खूप छान आहे आणि अशाच पद्धतीने सगळं छान वातावरण तुझ्या अवतीभोवती असू देत. ऊर्जा मिळते तुमच्या सगळ्यांकडनं आम्हालाही, आणि चाहत्यांकडनं तर तुला मिळतेच, यात काही शंका नाही. खूप शुभेच्छा आहेत तुला पुढल्या वाटचाली करता. 1000 एपिसोड होतील तेव्हा पुन्हा एकदा भेटू, आणि तेव्हा असंही असेल की एक 7-8 चित्रपट झालेले आहेत. आय विश, होपिंग फॉर द बेस्ट. थँक्यू फॉर द. गणपती बाप्पा मोरया. येस, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, आणि आज मजा आली. थँक्यू, मला सुद्धा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढ्या शुभेच्छा दिल्या. मला माहिती आहे बरेच जण अजून फोन वेटिंग मध्ये असतील, पण तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांसाठी, तुमच्या प्रतिसादासाठी, प्रेमासाठी वन सेकंड थँक्यू सो मच. थँक्यू. यानंतर आज टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.